नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आखाड स्पेशल चमचमीत मसाला मटण कसं बनवायचं ना हे पाहणार आहोत. त्याचबरोबर अगदी झणझणीत तर्री आलेला तांबडा रस्सा कसा बनवायचा हेही पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीनं कोणीही बनवू शकेल इतकी साधी सोपी पद्धत आहे. आणि हा बघा असा गरमागरम वाफाळलेला पांढरा भात सोबत झणझणीत आणि चमचमीत असं मसाला मटण आणि अगदी तर्रीदार असा आपला हा तांबडा रस्सा. सोबतीला बघा ज्वारीची अगदी मऊ लुसलुशीत अशी भाकरी. अजून काय पाहिजे? बेत तर अगदी भारी झालेला आहे बघा. पाहता क्षणी खावंसं वाटणार आपलं इथं ताट सजलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं हा मसाला मटण आणि तांबडा रस्सा नक्की या पद्धतीनं बनवून बघा, खूप छान होतो. इथं महत्त्वाचं काय आहे, मटण व्यवस्थित शिजणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मटण जर अगदी व्यवस्थित शिजलं ना तर त्याची चव अजून खूप छान लागते. आज आपण कुकरमध्ये मटण शिजवणार आहोत, पण त्याची चव अगदी वाढण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर वेळ न घालवता मटण कसं बनवायचं हे पाहणार आहोत. पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आणि हे मटण मी 2 ते 3 वेळेला अगदी गरम पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. शक्यतो मटण धुताना गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे मटण शिजताना ते पटकन शिजलं जातं. गार पाणी वापरलात ना तर मटण पटकन शिजलं जात नाही. तर त्यामुळे स्वच्छ असं मटण धुवून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं, पाव चमचा हळद आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेतली. आता हे सगळं आपण ह्या मटणला लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ह्याला जास्त वेळ मॅरिनेट वगैरे करत ठेवणार नाही, फक्त ह्याला असं आपण लावून घेणार आहोत. तर आता लगेचच इथं मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये बघा साधारण 1 पळी होईल इतकं मी तेल घेतलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय, कुकरला आपण सगळीकडून आतल्या बाजूने असे तेल लावून घेणार आहे. तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये जर मटण शिजवत असाल तर त्याला तुम्ही तेल आवर्जून लावून घ्या, म्हणजे आपण ज्यावेळेला मटण कुकरमध्ये किंवा भांड्यामध्ये घालू तर ते त्याला चिकटणार नाही. तेल चांगलं गरम झाले काही पाहण्यासाठी थोडासा कांदा घातला आणि तेल अगदी चांगलं गरम झाल्यानंतर हे सगळं मटण यामध्ये घालून घेतलं. आणि आता आपल्याला हे पळीच्या साहाय्याने अगदी वर खाली करून घ्यायचं आहे. सगळीकडनं आपण याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेणार आहोत. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण कुकरला साईडनं तेल लावल्यामुळे कुकरमध्ये ते अजिबात चिकटत नाही. आता आपण याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहोत आणि हे बघा अगदी 2 मिनिटानंतर ह्याला असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि आता महत्त्वाची टीप म्हणजे आपण 50% मटण हे ह्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. लगेच ह्यामध्ये पाणी घालून आपण कुकरचं टोपण लावून शिट्ट्या काढायच्या नाहीत. तर बघा पुन्हा एकदा मी याच्यावरती असं ताट ठेवलेलं आहे. दर 2 मिनिटांनी मी हे असं प्रोसेस करत आहे, ज्यामुळे मटणाला ना खूप छान चव येते. लगेचच मटण घालून जर त्यामध्ये पाणी घातलात आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेतलात तर त्याला इतकीशी छान चव येत नाही. त्यामुळे शक्यतो 50% तरी मटण आपण कुकरमध्ये अशाच पद्धतीनं शिजवून घेणार आहोत. तर साधारण 3 ते 4 वेळेला मी ही सगळी अशी प्रोसेस केलेली आहे. आणि बघा अगदी आपल्या इथं 50% जे मटण आहे ना ते आपण शिजवून घेणार आहोत. आता याचं पाण्याचं प्रमाण ना जास्त वाढलेलं आहे आणि मटणावरती पाणी दिसत आहे. त्यामुळे ना ह्याच पाण्यामध्ये आपण हे मटण आहे ते शिजवून घेणार आहोत. फक्त दर 2 मिनिटांनी आपण हे ताट काढून पुन्हा एकदा असं हे मटण हलवायचं आणि परत त्याच्यावरती ताट ठेवून पुन्हा काढून पुन्हा अशाच पद्धतीनं मटण आहे ते मिक्स करून घ्यायचं. आणि आता बघा अगदी 50% हे मटण शिजल्यानंतर मी आता यामध्ये साधारण 1.5 तांब्या होईल इतकं हे कडकडीत गरम तापलेलं पाणी घालणार आहे. यापेक्षा जास्त पाणी मी वापरलेलं नाही, कारण ज्या वेळेला कुकरच्या शिट्ट्या होतात ना तर त्यावेळेला हे पाणी आहे ते शिट्टीमधून बाहेर येतं. तर त्यामुळे आणि हे कसं आहे, मटण आपण 50% शिजवूनच घेतलेलं आहे, त्यामुळे इथं मी पाणी कमी वापरलेलं आहे. यामध्ये अगदी छान मऊ असं हे मटण शिजलं जातं. आता इथं कुकरचं टोपण मी लावून घेतलेलं आहे. आता मोठ्या फ्लेमवरती 1 शिट्टी आणि त्यानंतर अगदी लो फ्लेमवरती मी 1 शिट्टी अशा 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर इथं आपल्या ह्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण मसाला काय लागणार आहे ते पाहून घेऊया. तर इथं मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर काही खडे मसाले इथं मी घेतलेले आहेत. 1 स्टार फूल, 2 मसाले वेलची, 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 दालचिनीचे असे छोटे तुकडे घेतलेले आहेत, 2 लवंगा आणि 4 काळी मिरी इथं मी घेतलेली आहे. तर हा सगळा मसाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये.
तर इथे बघा, आता मी 2 वाट्या गच्च भरून ओला खोबऱ्याचा चव घेतलेला आहे. तो सुद्धा कढईमध्ये अगदी परतून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईल. तर 2 वाट्या होतील इतकं हे खोबरं आहे. याऐवजी तुम्ही सुकं खोबरं असतं ना, ते सुद्धा खिसून वापरू शकता. त्यानंतर इथं मी 5 चमचे होईल इतके हे पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत. 2 चमचे मी इथं जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा अगदी खमंग असं भाजून घेतलेलं आहे. 2 चमचे इथं मी धणे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत. इथं आता 5 ते 6 मी काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे देठासोबतच आणि त्यानंतर इथं 2 मीडियम आकाराचे कांदे उभे स्लाइसमध्ये चिरून ते अगदी तेलामध्ये चांगले असे कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण मगाशी दाखवलेला हा खडा मसाला, लसूण आणि आलं हे देखील मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. जर तुम्हाला खडा मसाला मसाल्यामध्ये वापरायचा नसेल, त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही मटण बनवता ना, तर त्याच वेळेला तुम्ही असा अख्खा मसालासुद्धा मसाल्याच्या आधी तेलामध्ये परतून घेऊ शकता. तर इथं मी हा मसाला लागेल असं पाणी घालून वाटून घेतलेला आहे. सुरुवातीला आधी खोबरं मी बारीक करून घेतलं आणि त्यानंतर उरलेला सगळा मसाला असा बारीक करून घेतला आणि हा सगळा मसाला आता आपण मिक्स करून घेतलेला आहे. तर हा मसाला आपण मसाला मटणासाठी आणि आपलं जे रस्सा आहे तांबडा रस्सा त्यासाठी वापरणार आहोत. तर इथं आपलं हे मटण बघा अगदी चांगलं मऊ असं शिजलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकताय 2 शिट्टीमध्ये चांगलं असं मऊ शिजलं गेलेलं आहे. आता आपण यातील ना जे सुक्कं मटण आहे ते बाजूला काढणार आहोत आणि मटणाचा स्टॉक आहे तो बाजूला काढणार आहोत, कारण आपल्याला रस्सा सुद्धा बनवायचा आहे. तर इथे मी हे सगळं जे मटण आहे ते एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेते. मग आपल्याला हा स्टॉक मिळेल, ह्याचा आपण रस्सा बनवणार आहोत. आता इथे मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये बघा ह्यातील थोडासा मसाला रश्श्यासाठी काढून घेणार आहे. रश्श्याला अगदी थोडा मसाला काढला तरी चालेल, पण आपण मसाला मटण बनवतोय तर त्यासाठी मी थोडासा जास्त मसाला मटणसाठी ठेवलेला आहे. आता कढईमध्ये सर्वात आधी आपण मसाला मटण करतोय, तर त्यासाठी 2 पळ्या होईल इतकं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला आणि मगच सगळा मसाला मी ह्या कढईमध्ये घालून घेतलेला आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं की हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत, नाहीतर तो अगदी कच्चा राहतो. आपण बाकीचे मसाले भाजूनच घेतले होते तरी सुद्धा तेलामध्ये घातल्यानंतर हा मसाला अगदी व्यवस्थित भाजणं फार गरजेचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत इथं आपण हा मसाला असाच परतून घेणार आहोत. आणि बघा अगदी 5 ते 6 मिनिटं लागलेले आहेत मंद आचेवरती मला हा मसाला भाजण्यासाठी आणि अगदी हा छान भाजला गेलेला आहे. याला तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. तर मी घरचं लाल तिखट इथे 1 चमचा वापरला. त्यानंतर काश्मीरी लाल तिखट 1 चमचा वापरला. इथे मी मटण मसाला 1.5 चमचा वापरलेला आहे. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता. इथे लहान मुलं मटण खाणार आहेत, त्यामुळे मी अगदी बेतानेच यामध्ये लाल तिखटाचा वापर केलेला आहे. बस इतकेच मसाले आपण घातले आणि आता हे पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता बघा थोड्या वेळानंतर ह्याला सुद्धा अगदी चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण यामध्ये काय करणार आहोत, जे स्टॉक ठेवला होता मटणाचा त्यातील थोडंसं मी यामध्ये असं घालून घेणार आहे. म्हणजे ना जे मटण आहे ते ग्रेव्हीदार असं तयार होतं. तर त्यामुळे इथं हा मसाला आहे तो अगदी चांगला असा ग्रेव्हीदार असा बनवायचा आहे. तर इथे बघा मी हा मसाला आहे ना अजून मी मंद आचेवरतीच परतत आहे. अजून थोडा मी यामध्ये स्टॉक घातलेला आहे आणि बघा आता मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि अगदी 2 मिनिटानंतर बघा याला आपोआप असं तेल सुटून चांगला कट यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ वापरणार आहोत. इथं मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हा मसाला आहे मी व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आणि इथं आपला हा मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे. अगदी पळीने मी अर्धी पळी होईल इतकं कडकडीत आपल्याला यामध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजे मटण आहे ना ते चांगलं असं रसरशीत आणि ग्रेव्ही अशी जास्त तयार होईल. आपल्याला अजिबात सुक्कं मटण इथं बनवायचं नाही, तर ग्रेव्ही मटण आपल्याला इथं बनवायचं आहे, म्हणजे मसाला मटण बनवायचं आहे. तर इथं आपला हा मसाला छान तयार झालेला आहे. आता यामध्ये हे शिजलेलं सगळं मटण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये आपण ह्याला परतून घेणार आहोत. तर हे मटण बनवायला खूप सोपं आहे. अजिबात ह्याला वेळ लागत नाही. आपला मसाला तयार असला ना की पटकन असं हे मटण बनवून तयार होतं. तर आता ह्याच्यावरती ना आपण ताट झाकून हे असंच ठेवून देणार आहोत मंद आचेवरती, म्हणजे मसाल्यासोबत मटण छान अजून त्यामध्ये मुरलं जातं आणि त्याची चव आहे ती खूप छान लागते. तर बघा अगदी 2-3 मिनिटांनी ह्याला चांगला असं वरती कट आलेला आहे. अगदी चमचमीत आणि झणझणीत मटण इथं तयार झालेलं आहे. पाहता क्षणी कोणालाही खावंसं वाटेल इतकं हे चमचमीत असं मटण आहे ते तयार झालेलं आहे.
तर अजून एखादेच मिनिट मी ह्याला असंच गॅसवरती ठेवणार आहे आणि ह्याच्यावरती आपण आता बारीक अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर बघा ह्यामध्ये मसाला आहे ना, म्हणजे आपण मसाला मटण बनवलेला आहे. मसाला सुद्धा खूप छान इथं तयार झालेला आहे. यामध्ये वरून ना हिरवीगार छान फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेतली. आता गॅस बंद करायचा आणि ताट झाकून ठेवायचं. तर इथं आता मी रस्सा बनवणार आहे. तर त्यासाठी भांड्यामध्ये मी अगदी अर्धा पळी होईल इतकंच तेल घेतलेलं आहे. कारण स्टॉकमध्ये ना आपण ज्यावेळेला मटण शिजवलं असतं तर त्यावेळेला त्यामध्ये तेल असतं, त्यामुळे रश्श्याला जास्त तेल घालायचं नाही. अर्धा पळी तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण मसाला ठेवला होता ना, तो मसाला ह्या तेलामध्ये घालून घेतला. आता बघा हा सुद्धा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घरचं लाल तिखट 1 चमचा घातलं. काश्मीरी लाल तिखट इथं 1.5 चमचा वापरलेला आहे, त्यामुळे कट खूप छान येतो. त्यानंतर इथं मटण मसाला मी 1.5 चमचा वापरलेला आहे. आता हे सगळे मसाले ह्या मसाल्यामध्येच असं छान आपण परतून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीनं, आणि ह्याला देखील अगदी तेल सुटायला सुरुवात होते. त्यानंतर अगदी थोडासा स्टॉक होता तो मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हा सगळे मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे परतून घेऊया, जेणेकरून आपण घातलेले मसाले जळणार नाहीत. व्यवस्थित मसाला चांगला शिजल्यानंतरच मग आपण हा मटणाचा स्टॉक आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत. मस्तच. आणि बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाल्याचं पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि बघा कलर अगदी अप्रतिम असा आलेला आहे. तर रस्सा खूप दाटसर आहे, त्यामुळे इथे मी कडकडीत गरम केलेलं पाणी घालून घेतलेलं आहे. जितकं तुम्हाला रस्सा हवा आहे, पातळ किंवा दाटसर, त्या पद्धतीनं किंवा त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता. पाणी व्यवस्थित घातल्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झाल्यानंतर मी चवीपुरतं इथं मीठ वापरलेलं आहे. कारण मटण शिजवताना सुद्धा आपण मीठ वापरलं होतं, तर त्या बेतानेच तुम्ही रश्श्यामध्ये मीठ वापरायचं आहे. आता बघा याला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता गॅस पूर्णपणे मी लो केलेला आहे आणि लो फ्लेमवरती याला एक 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित असंच उकळू द्यायचं आहे. म्हणजे मसाला अगदी चांगला असा शिजला जातो आणि रस्सा चवीला भन्नाट लागतो, अगदी मस्त लागतो. आणि तर्री बघा तुम्ही रश्श्याला किती मस्त आलेली आहे. इथं आपला हा गरमागरम मटणाचा रस्सा सुद्धा तयार झालेला आहे. वरून हिरवीगार अशी छान फ्रेश कोथिंबीर घालून घेतली आणि अजून एकाद मिनिट ह्याला मी चांगलं उकळून घेतलं. तर बघा इथं आपला हा मटणाचा तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मसाला मटण आणि झणझणीत मटणाचा रस्सा ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा, खूप छान होतो. आपली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन छान अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.